राज्य क्रमांक 48 हा मराठवाडा आणि खान्देशला जोडणारा सर्वात कमी अंतराचा मार्ग असून या रस्त्यावरील घाटनांद्रा घाटाची अत्यंत मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। या संदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर अतुल चव्हाण यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले। राज्य क्रमांक 48 हा मराठवाडा आणि खान्देशला जोडणारा सर्वात कमी अंतराचा मार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते। तसेच या रस्त्याचे काम फुलंब्री ते नाचनवेल अंदाजे 26 किलोमीटर प्रगती पथावर आहे। मात्र नाचनवेल पासून शिलगाव, घाटनांद्रा, तिडका, वरठाण, गोंदेगाव, पाचोरा या मार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे। तसेच घाटनांद्रा, बोरमाळ, तांडा हा घाट रस्ता 7 किलोमीटरचा असून या घाटाची अत्यंत मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली। हा घाट सध्या जीव घेणा रस्ता बनला आहे। या घाटात अतिशय मोठाले भगदड असून रस्ता अतिशय अरुंद असून वाहनांची कोंडी होते। तसेच या घाटात संरक्षण भिंत नाही, त्यामुळे वाहने दरीमध्ये कोसळतात। येथे पावसाळ्यामध्ये पाणी निघून जाण्याची व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणात दरड कोसळत असते। तरी देखील या घाटात रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे। या संदर्भात घाटनांद्रा, शेलगाव, नाचनवेल, चिंचोली, नकीब आणि इतर ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अतुल चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, महाराष्ट्र शासन वन संरक्षक विभाग अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय इत्यादी ठिकाणी निवेदन देऊन समस्या सांगितल्या आहे। तसेच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी विनंती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे। यावेळी सरपंच राजू वाडेकर यांनी चिंचोली नकीब ते गौरपिंपरी रस्त्याची पुनर्बांधणी आणि नवीन पूल बांधकाम संदर्भात मागणी केली। यावेळी सरपंच विलास मनगटे, उपसरपंच युनुस पटेल, ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच रावसाहेब शिंदे, देविदास थोरात आदींची उपस्थिती होती। यावेळी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन अतुल चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिलंय। यावेळी या निवेदनावर घाटनांद्रा ग्रामपंचायतच्या स्वाक्षऱ्या आहेत। देविदास थोरात, एमसी न्यूज, नाचनवेल, कन्नड। आज माझ्याकडे नाचनवेल, शेलगाव, घाटनांद्रा, तिडका या परिसरातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतचे पदाधिकारी मंडळी आले होते। त्यांनी हा जो राज्यमार्ग 48 म्हणजे फुलंब्रीपासून जाणारा रस्ता बाबरा, नाचनवेल, घाटनांद्रा, गोंदेगाव, पाचोरा या रस्त्याची मागणी केलेली। या रस्त्याचे घाटाचे सुद्धा रुंदीकरण करण्याची गरज आहे। ते घाटाचं रुंदीकरण आणि हा रस्ता हा फरदापूर किंवा जळगावच्या लोकांसाठी सुद्धा जवळचा मार्ग होणार आहे समृद्धीला पोहोचण्यासाठी। त्यामुळे हा रस्ता करणं अत्यंत गरजेचं आहे। हा आम्ही तातडीनं प्रायोरिटी हा रस्त्याचं काम हाती घेऊ आणि पूर्ण करू ही मी सगळ्यांना आश्वस्त करू।